हा बोला साहेब. दत्ताभाऊ, तुम्ही जे निवेदन दिलं त्या पद्धतीनं मी स्वतः त्याचा संपूर्ण पाठपुरावा करतो. या मागे सुद्धा भाजीमध्ये आळ्या सापडल्या होत्या, ती तक्रार आली होती. बरोबर. आणि आता सुद्धा पुन्हा हे झालंय. आणि जर असा नीचपणा कोण करत असेल की भाजीमध्ये आळ्या येतात त्याला ते अंकुर आहेत असं सांगत असतील, बरोबर. तर यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी मी स्वतः आणि आपल्या पोरांना जो न्याय आहे तो मिळून दिलाच पाहिजे या दृष्टीनं मी स्वतः पाठपुरावा यांचे आयुक्तांनी स्वतः बोलतो. नक्की नक्की साहेब, ते केलंच माझी आपल्याला पाहिजे. विनंती आहे, आपल्या तब्येतीची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून हो. मी स्वतः आपल्याला आश्वस्त करतो पाठपुरावा करण्यासाठी हो. आपण मिळून याचा पाठपुरावा करू. आता आपण उपोषण जर स्थगित केलं तर आपल्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे आणि हा लढा आपल्याला लांबपर्यंत लढायचा आहे. बरोबर. माझी आपल्याला विनंती आहे, जर आपण माझ्या शासनावर मिळून विश्वास ठेवून उपोषण स्थगित करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि हा आपल्या पोरांना न्याय मिळवून देण्याचा लढा आपण एकत्रित लढावा. साहेब, त्यांच्यावरती ना तो गुन्हा दाखल होऊ द्या. मी काळजी घेतोय, तुमच्या शब्दाला 100% मान देता येईल आपल्याला, पण त्याच्यावरती गुन्हा दाखल करा आणि तात्काळ सेक्रेटरींशी बोलून त्याची ऑर्डर खाली येऊ द्या, मग आपण सोडूयात. तोपर्यंत काय ना, मी आहे, तुम्ही सगळे बरोबर आहेत, माझ्या समाज देखील बरोबर आहे, मला काही होणार नाही. फक्त हा लढा कुठं व्हायला जायला नको. तुम्ही तात्काळ करा. नाही जाणार 100% मी तुमच्या सोबत. नक्की साहेब, नक्की.